आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझी नजर आधी खाली कर. स्वामी, दिवसभराचे आपल्या कर्तव्याचे योग्य निर्वाहन करून आपल्या पत्नी संध्याची भेट घेतील या अपेक्षेने प्रतीक्षा करत होते. परंतु आपले मन अगदी बदलले आहे. व्यक्ती स्वतंत्र असेल तरच त्याच्या सर्व प्रवृत्ती त्याच्यासारख्याच असतात. दैत्यांचे बंदी बनून कार्यनिर्वाहन करत असाल तर अमृत प्राशन करून अमर झाल्यास काय उपयोग? आम्ही सारे ग्रह या राक्षसांच्या हातचे बाहुले बनलो आहोत. स्वामी, जगतात कार्यतत्परता आणि क्रियाशील असलेल्या सूर्यदेव चंद्रदेवाचे उदाहरण जन देतात. दुःख, समज, आनंद, दुःख, संकट काहीही येऊ, रवी आपल्या कार्यतत्परतेपासून दूर होत नाही. अविश्रांत आपल्या गतीने मार्गक्रमण करतच राहतो. कितीही घोर अंधकार असो, सूर्यदेवांच्या उदयाबरोबर तो प्रकाशात परावर्तित होतो. सृष्टीमध्ये सूर्य भाग्यविधाता आहे असा विश्वास आणि श्रद्धा जनमानसात आहे. त्यांचा विश्वास आणि श्रद्धेनुसार तो मी आहे संध्या. परंतु पुढे काय? असा विचार करू नका. सूर्यदेवांवर कोणतेही संकट येऊ शकत नाही. अशा निराशेचे द्वंद्व नाही, मृत्यूचे भय नाही, दैहिक मानसिक असे काही नाही अशी मान्यता आहे. शेवटी सूर्यास दैहिक मानसिक संकट, वेदना हे सगळे त्याच्यासाठी अस्तित्वातच नाही आहेत. मग त्याबद्दल विचार करून आणि मन व्यथित करून का घेता? या संकटातून बाहेर कसे पडायचे याबद्दल विचार करावयास हवा. दिनरात्रीच्या चलनामुळे सर्व भविष्याच्या कल्पनात रमलेल्या जनमानसाचे काय होईल हा विचार आपण करावा. आहा, किती सुंदर विचारधारणा. नारायण नारायण. याकरिता माझ्या कृतज्ञतेचा स्वीकार करा देवी. सूर्यदेव, आपणास माझे वंदन आहे. यावे देवर्षी, या समयी आपले येणे शुभ शकून दर्शवत आहे. नारायण नारायण. देवर्षी, आपण अगदी योग्य वेळी इथे आला आहात मुनिवर्य. कारण मी अतिशय द्विधा मनस्थितीत आहे. आपल्याशी सुखसंवाद साधण्याच्या मनस्थितीत मी अजिबात नाहीये. माझ्या या मनास एकांतात जाण्याची इच्छा आहे. सूर्यदेव, मी इथे थांबण्यास आलो नाहीये. तात्काळ जाईन, परंतु या दैत्य बंधनातून आपण सर्व ग्रहांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुक्त करावयाचे आहे. त्याचकरिता आपल्या भेटीस आलो आहे. काय? आमची मुक्तता? कसे संभव आहे हे? रुद्रांशास विसरलात सूर्यदेव? पृथ्वीवर त्याचे अवतरण झाले आहे. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. आपल्या समवेत सर्व ग्रहांचे रक्षण तो शिवांश अंजना पुत्राद्वारे होणार आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आपण करू शकाल अशा एका छोट्याशा प्रयत्नाने हे संभव आहे. आपल्या रक्षणाकरिता आपणास त्या रुद्रांशाची प्रार्थना करावी लागेल, बस. नारदा, आपला हा सल्ला केवळ निष्फळ आहे.
आपण कोणाशी संभाषण करत आहात याचे स्मरण असू द्या. मी योग्य तेच बोलत आहे हे मी जाणतो सूर्यदेव. स्वर्गाधिपती इंद्रच काय, या सर्व जगाला प्रकाशित करणारा सूर्यदेवही त्या वरमधास, त्या रावणास पराभूत करू शकत नाही. आणि हेच सत्य आहे. तर जगतात कोणत्याही शक्तीस क्षुद्र समजू नये सूर्यदेव. एक ठिणगी संपूर्ण वन जाळण्याची क्षमता बाळगते. थोडासा आम्ला अर्क समस्त दूध नासवून टाकतो. बालक असून वामनाने महाबलाढ्य बळीस पाताळात धाडले होते. विसरलात का सूर्यदेव? तो महाविष्णूंचा अवतार. तो अवतार पुरुष कुठे आणि हा देवांश कुठे? माझी स्थिती आणखी हास्यास्पद बनवण्यास आला आहात का? जा देवर्षी जा. हा सल्ला आपण इतर कोणास जाऊन द्या. आपणास महाज्ञानी, बुद्धिमानी, विवेकी समजत होतो आम्ही, परंतु तो केवळ माझा भ्रम होता. आणि हे निश्चित आहे, आपल्याकडून अशा अविवेकी सल्ल्याची अपेक्षा नव्हती देवर्षी. त्याचे काय आहे सूर्यदेव? नारद मुनी, माझा क्रोधाग्नी जागृत होण्यापूर्वी आपण इथून प्रस्थान करावे. तो दशानन रावण कुठे आणि तो अंजना पुत्र कुठे? आमच्यासारखे देवतागण पराभूत होऊन शरण गेले. एवढंच नाही तर बंदी बनले. आणि तो कुणीकडचा वानर शिशु अजून एक अबोध बालक आहे. रक्षणाकरिता त्याची प्रार्थना करण्यास सांगत आहात. ते बालक काय करू शकते? आपणास निश्चितच भ्रम झाला आहे देवर्षी. प्रस्थान करावे आपण. नारायण नारायण. ओहो, ही क्षुधा माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. मिळेल ते भक्षण करण्याची इच्छा होत आहे. नाही नाही, दूध प्राप्त करण्याचा काही ना काही मार्ग अवश्य असेल. मला कामधेनूचे स्मरण यापूर्वीच करावयास हवे होते. इकडेच येत आहे का? हो, पण अजून वेळ आलेली नाही. अवीट गोडीचे दूध किती रुचकर होते. हो हो हो, या क्षणी मला मातेकडून दूध मागावयास हवे. माते, हे माते कामधेनू, माझी क्षुधा आता असह्य झाली आहे, म्हणून मला पिण्याकरिता दूध हवे आहे. माते, मी तुझीच प्रतीक्षा करीत आहे. आता प्रकट हो माते. अवश्य येईन पुत्रा. सूर्यदेव तर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. हा त्यांचा अहंकार म्हणावा की पराभूत मनोवृत्ती. हा नारद काही सांगत आहे आणि ऐकून घेण्याच्या स्थितीतही ते नव्हते. ते पूर्णतः हताश झाले आहेत. परंतु ग्रहांना बंधनातून मुक्त करण्याकरिता शिवांशाचा सहभाग तर निश्चितच आहे. परंतु कसा? जे काही घडत आहे भल्याकरिताच घडत आहे असा विचार करावयास हवा. माता सरस्वती हेच सांगत असते. कामधेनू, थांब जरा. कामधेनू, कुठे प्रयाण करीत आहेस? भूलोकात चालले आहे. तू स्वर्गाहून पृथ्वीवर?
कारण काय? रुद्रांशाच्या क्षुधेचे निवारण करायचे आहे. रुद्रांशाची क्षुधा म्हणजे अंजना पुत्राची. हो, तो क्षुधेने व्याकुळ झाला आहे. अतिशीघ्र मला तिथे पोहोचावयाचे आहे. येते देवर्षी. माते, तू आता रुद्रांशास दूध प्राशन कराव्यास जाऊ हा, नये. का प्राशन करावयास देऊ नये? का मुनिवर्य? माते, लंकाधिपती रावणाने सर्व ग्रहांना आपल्या अधीन केले आहे. तो संपूर्ण जगावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास निघालाय. असे घडले तर पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजेल. त्यामुळे मानव पूर्णतः नामशेष होऊन जाईल. ग्रहांची कालगती संपूर्णतः अस्ताव्यस्त होऊन ब्रह्मांडाच्या नाशाचं कारण ठरू शकते आणि ग्रहांना रावणाच्या बंधनातून मुक्त करण्याकरिता केवळ रुद्रांशच योग्य आहे. असं असेल तर मग रुद्रांशास या कार्याकरिता सज्ज करा. मी येते देवर्षी. अंजना पुत्र क्षुधाक्रांत आहे. माते कामधेनू, रुद्रांशास या कार्यात सहभागी करण्याकरिताच तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. आता एक मोठा खेळ खेळावयास हवा माते. खेळ काय? हो माते, हे सर्व घडवून आणायचे असेल तर तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. नारद मुनी, जगत कल्याणाच्या कार्यात माझा सहभाग सहाय्यभूत होईल तरच माझी सहमती आहे देवर्षी. रुद्रांश माझ्याचमुळे या कार्यात सहभागी होईल. यापेक्षा मोठे पूर्ण कर्म ते कोणते? अशा वेळी बालकास व्याकुळ अवस्थेत ठेवणं अनिवार्य असेल तर ठीक आहे, नाही जाणार मी. मला क्षमा कर रुद्रांशा. मी तुझ्या विनंतीचा अव्हेर करत आहे. तुला दुग्धपान मी नाही करू शकणार. हे सांगाव्यास मला अत्यंत दुःख होत आहे, परंतु जगत कल्याणाकरिता हे अनिवार्य आहे. क्षमा असावी. नारायण नारायण. राजपुरोहित, राजज्योतिषी, राजकुमार क्षुधाक्रांत आहे. त्याचा अजून अन्नग्रहण विधी झाला नाहीये. त्यामुळे दुधाव्यतिरिक्त तो काही भक्षण करू शकत नाही आणि मला दूध उपलब्ध नाही. आपण सर्वजण ज्ञानी आहात, शास्त्राचे जाणकार आहात. जर या बाबतीत काही मार्ग निघत असेल तर आपण मला सांगावा. आणखी 2 दिवसांनी अन्नग्रहणाचा विधी करिता शुभ मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला तर आपली सर्व चिंता दूर होईल. त्यानंतर अन्नच काय, पण ग्रहण करता येणारी कोणतीही वस्तू राजकुमारांना दिली जाऊ शकते. राजपुरोहित, हे तर 2 दिवसांनी शक्य आहे, परंतु सध्या तो अतिशय भुकेलेला आहे. आता या क्षणी त्याची क्षुधा कशी शांत करावी ही एकमेव चिंता मला आणि महाराणींना लागली आहे. उपाशी बालकास रात्री भुकेल्या पोटी कसे काय निजवणार सांगा? दुसरा काही शास्त्र मार्ग असेल तर कृपया मला सुचवा. काहीतरी मार्ग काढा. कृपया सांगावे ज्योतिषगण. राजपुरोहित, एक विचार आहे. बोलावे प्रभू. अन्न ग्रहणापूर्वी राजकुमारांना आपण फळे देऊ शकतो. फळे देण्यात काहीही गैर नाहीये. कुमारास खाण्याकरिता फळे दिली जाऊ शकतात. फळे निषिद्ध नाहीत आणि ते पक्वान्नातही मोडत नाही. ते अन्नधान्याच्या श्रेणीत येत नाही. अगदी योग्य आहे. दुधाऐवजी फळे देणे शास्त्रार्थ संमत आहे. हा विचार मला कसा नाही सुचला. दूध नसेल तर बालकास फळ देऊ शकतो. शास्त्र यास मान्यता देते. राजकुमारास पोटभर फळे खायला घालू शकता, यात काही संशय नाहीये.
धन्यवाद पुरोहित. मंत्री महोदय, प्रभू, आपल्या सैनिकांना चारी दिशातील ग्रामांमध्ये पाठवून मिळणारी विविध फळे संग्रहित करून ती बैलगाड्यांमध्ये भरून तात्काळ आणा. हे कार्य तात्काळ पार पाडले जावे. अंधार होण्यापूर्वी असंख्य फळे महालात पोहोचवली जावीत. महाराज, आत्ताच सैनिकांना पाठवून तऱ्हेतऱ्हेची फळे मागवून घेतो मी महाराज. इतका वेळ व्यतीत झाला, माता कामधेनू का आली नाही? माझी क्षुधार्त हाक मातेने ऐकली नाही का? तर मग मला आता उपाशीच निजावे लागेल. कुमार, काय विचार करत आहेस? काही नाही माते. पुत्रा, तू उपाशी आहेस. तुझी व्याकुळता मी समजू शकते बाळा. तुझी क्षुधा शांत करता येत नाही. ही असह्यता मला खूप वेदना देत आहे. माते, नाही नाही, मला भूक लागली नाही. मी इथे उभा राहून आकाश न्याहाळत होतो. मला खरंच भूक लागलेली नाही. तू अस्वस्थ होऊ नकोस माते. कुमार, मी तुझी माता आहे. तुला मी तुझ्याहून अधिक जाणते बाळा. धीर धर. महाराज यावर काही ना काही मार्ग नक्की काढतील. काही काळ आणखी क्षुधा सहन कर बाळा. मी समजू शकते, तू भुकेने व्याकुळ आहेस. चिंता करू नकोस माते. नारायण नारायण. यावे महर्षी नारद. या आसनस्थ व्हा. जांबुवंत, मी इथे आसनस्थ व्हायला आलो नाहीये. आतिथ्य स्वीकारणास नंतर येईन. काय झालं महर्षी? आपल्याकडून तात्काळ एक सहाय्य हवे. आपणास माझं सहाय्य हवं आहे. पुण्य कर्म समजून मी नक्की करेन. जांबुवंत, फळे खाणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांना तत्काळ इथे बोलवून घ्या. कशाकरिता हे सांगण्यास सध्या समय नाही आहे. एका कल्याण कार्यामध्ये आपले सहाय्य हवे आहे महाराज. ठीक आहे.
नारायण नारायण. सर्वजण आले, बरे झाले. विलंब न करिता वनांमध्ये सर्वत्र तुम्ही पसरून जा. जिथे जे फळ दिसेल ते खाऊन टाका, अन्यथा ती उद्याकरिता लपवून ठेवा तुम्ही, कळले का? लहान मोठी जी काही फळे असतील, फळे वृक्षांवर असता कामा नयेत, कोणाच्याही हाती लागता कामा नयेत. अगदी नाहीशी करून टाका, कळलं का? नारायण नारायण. स्वामी, नारद हे मूर्खांसारखं काय करतो आहे? अकस्मात देवर्षीस काय झाले आहे? देवी, नारदाने जे करावयास हवे तेच तो करत आहे. त्याला काहीही झालेले नाही. काळाच्या गतीमध्ये देवी सरस्वतीच्या बुद्धीनुसार ते आपले सर्व कार्य करत आहेत. भयभीत होण्याचे कारण नाही. पुढे काय होईल, काही क्षणातच पुढे घडणारे दृश्य पहा. अरे, हे काय? कितीही वेळ शोधून एकही फळ सापडत नाहीये. इकडेही नाहीये, इथेही नाहीये. आज संध्याकाळपर्यंत कितीतरी फळे होती. इतक्या शीघ्र कोणी तोडली असतील? अरे ते बघ तिकडे. माते, तुला? मला नको बाळा. तुझी भूक भागली की मी धन्य झाले. माझे मन तृप्त झाले समज. तू खा बाळा. राजकुमार, तुला फळे ग्रहण करताना पाहून मलाही भुकेची जाणीव होत आहे. मलाही एक फळ हवे आहे. देशील ना? कुमार, अरे माझा पुत्र. महाराणी, आता केवळ हीच फळे आहेत. भंडारगृहातील सर्व फळे समाप्त झाली. माते, माझी क्षुधा अजून शांत झाली नाही. ही एवढीच फळे आहेत. 10 पट फळे हवे आहेत मला. मला आणखीन फळे हवे आहेत माते. काही हरकत नाही कुमार. याच्या 100 पट फळे संग्रहित करण्याकरिता 4 दिशांना सैनिकांना पाठवले आहे. तू हवी तितकी फळे खाऊ शकतोस बाळा. तुझी तृप्ती महत्वाची आहे. हो हो, नक्की. क्षमा करा महाराज, सुमेरू राज्यातील सर्व वृक्षवेली धुंडाळूनही एकही फळ मिळाले नाही. काहीच हाती लागले नाहीये.
आपल्या सैनिकांनी वनांच्या कानाकोपऱ्यात शोध घेऊनही काहीही उपयोग झाला नाही. काय काय सांगत आहेस तू? कुमार, निद्रेची वेळ झाली आहे. चल बाळा. नाही, मी झोपणार नाही. मोठ्यांचं ऐकायचं असते बाळा. चल बघू. अंजना, मुलांना झोपताना गाणी ऐकवायची असतात. राजकुमारासाठी अंगाई गा बघू, मग तो शांतपणे झोपी जाईल. आणि सेवक राजकुमाराने मागण्याआधीच दूध घेऊन येतील. मग तो आनंदाने दूध प्राशन करेल. हो ना केसरी नंदना? माता तुझ्याकरता अंगाई गाईल. झोपी जा बाळा. उद्या दूध येणार? हो, अवश्य. मग हरकत नाही. चल बाळा, आता विश्रांती घे बघू.